अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यात दुःख नाही, संकटे आलीच नाही. प्रत्येकाच्या जीवनात अशा गोष्टीचा सामना करावाच लागतो. परंतु आपण स्वामीची सेवा करतो, स्वामीची भक्ती करतो, स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवतो. त्यामुळे अशा संकटातही मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी सतत काहीतरी संकेत मार्ग दाखवत असतात. म्हणूनच स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग छानपैकी वरील एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही या पर्यायांना स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश. तुमच्या आयुष्यात सध्याचे वादळ सुरू आहे. लक्षात घ्या, काही वादळ विचलित करण्यासाठी नाहीतर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. टेन्शन घेऊ नका, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ लागेल. जर तुम्ही कुठल्याही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका असंच लगेच सगळं होईल. सुरुवात कठीणच असते. मेहनत करत राहते, त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला भेटेल. एका दिवसात काही होत नाही. धीर सोडू नका, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पण थोडा संयम ठेवा. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात. परिस्थितीचा कारण देऊ नका. लक्षात घ्या, नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव केव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. समस्या तेव्हा बदले जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे म्हणून विश्वासाने चालत राहा. लक्षात घ्या, पूजा करण्याआधी विश्वास ठेवायला शिक. जर तू तुझ्या इच्छित स्थळी पोचशील आणि घाबरू नकोस. तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. आयुष्याचे अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अशा क्षणी कोणावरही विसंबून राहायचं नाही. आपला निर्णय चुकेल किंवा कोणीतरी तो बिघडावेल अशी परिस्थिती निर्माण होऊच द्यायचं नाही. आणि तुमची प्रगती होत नाही म्हणून दुसऱ्याला दोष देऊ नका. लक्षात घ्या, तुमची प्रगती का होत नाही? तुम्ही फक्त बोलता, करत काहीच नाही. तुम्ही लोकांवर खूप जास्त विश्वास ठेवता. सगळेच आपले शुभचिंतक नसतात. ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावीळपणाचे भय असते म्हणून कोणत्याही कामात उतावीळपणा करू नका. संयम बाळगा. जे तुम्ही पेरणार तेच उगवणार. त्यामुळे पेरताना विचार करून पेरा. लक्षात ठेवा, मी तुमच्या आयुष्यातलं ते दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे. पण तू स्वतःच्या कर्माने ते ओढून घेतलास त्याला एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी कसलाच विचार करू नका. आता काही गोष्टी सांगतोय, लक्षपूर्वक ऐक. ओळखायला शिक. जे लोक तुला फक्त कामापुरते वापर करतात, जे लोक गोड बोलून तुझ्याकडून काम काढून घेतात, फक्त गरजेप्रमाणे तुला संपर्क करतात, तुझ्या माघारी बोलतात, तुझ्यावर जळतात, तुझ्यासोबत राहून तुझीच बदनामी करतात, फक्त नावाला मित्र आहेत, कधीही साथ देत नाहीत. जितक्या लवकर नकारात्मक लोकांना आयुष्यातून हद्दपार कराल तितक्या लवकर तू यशस्वी होशील. प्रत्येक पावलावर जरी संकट असला तरी जोपर्यंत आमचा हात धरले तोपर्यंत काळजी नाही. हो, नक्की होईल. अगदी तुझ्या मनासारखं. फक्त एक काम कर. तू जो विश्वास ठेवला आहेस तू डगमगू देऊ नकोस. तुझी परीक्षा, तुझ्या वाटेचं सुख तुला आता मिळणार. सगळं मिळणार. फक्त थोडं संयम ठेव. प्राथमिकता ताकद असते नशीब बदलण्याचे. अरे तू प्रार्थना करून तर बघ. थोडं उशिरा मिळेल म्हणजे सर्वोत्तम आहे. तेच तुला आम्ही देणार. आणि फार एक गंभीर बनवून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे किती आले आणि किती गेले, कोणावर कोणाचं काहीच आडत नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदींना
सारखे जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखे सोबत असूनही टोचत राहणारे आणि काही मुलासारखी न दिसता ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. आपल्या माणसांना वळखायला शिका आणि झाकलेल्या मुठीतून वाळूचे कण निसटावे. असं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगाचच भ्रमात आहोत की वर्षानुवर्ष आपण मोठे होत आहोत. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही आणि गरजेपेक्षा जास्त विचार करू नका. इथे प्रत्येकजण प्रत्येकाचा नशीब स्वतः घेऊन आला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या लेकराचं कसं होईल, तुमच्या विचार करण्याने त्याचे प्रारब्ध बदलणार नाही. संघर्ष करत राहा. साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नसतं. रात्रीचं दिवस करा, दिवसाची रात्र करा. वेळ आहे तोवर भविष्य भक्कम करा आणि लक्षात ठेवा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. पण संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिक करायचे. स्वामी तुमचं खूप चांगलं करणार आहेत आणि देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. विचार बदला, तुमचं आयुष्य नक्की बदलेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तू माझं नाव तुझ्या होठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भयाने धीर खचतोच, निर्भय हो. तुमचं आयुष्य जसं आहे तसा स्वीकारा, त्यावर प्रेम करा. ते प्रत्येक क्षण. जग इतराच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जर तू ठरवलं तर सगळं शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नको, कारण जे तुला जमतं ते कोणालाही जमत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जे ठरलं आहेस त्यावर मेहनत कर. बाकी कसलंच विचार करू नकोस, कारण मला माहीत आहे तू लवकरच यशस्वी होणार आहे. तुम्ही जे काही करत आहात ते करत राहा. गोष्टी तुमच्या विरोधात होत असतील पण म्हणून धीर सोडू नका. हाच प्रवास तुम्हाला तेथील जिथे तुम्हाला पोचायचं आहे. तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट वेळ जायची. तुम्ही स्वप्न पाहता तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमन होईल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होतील. आणि अरे काय डोळ्यात पाणी आणतो, सेकंदात आयुष्य बदलतं. लक्षात ठेव, प्रयत्न करणारा कधीच हारत नाही. आता तुला आयुष्याच्या मैदानात जिंकायचं आहे. मेहनत कर की देवाला देणं भाग पडेल. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील एक एक कर्म तुम्हाला चित्रपटासारखा तुमच्या डोळ्यासमोर दाखवले जाईल. त्यामुळे प्रयत्न करा, चित्रपट बघण्यासारखा असावा. घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम खूप चांगले आहेत आणि परिवर्तन हा या संसाराचा नियम आहे. तुमचं काय गेलं की तुम्ही रडत आहात? तुम्ही काय घेऊन आला होता जे हरवलं आहे? तुम्ही काय निर्माण केलं होतं जे नष्ट झालं आहे? तुम्ही जे घेतलं ते तुला आणि जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं असेल. कारण बाळांनो, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं. आज वाईट तर उद्या नवीन असेल. तुला आता समजायला हवं, जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. लक्षात घे, तुझं अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. ज्याच्या नशिबात अंधार आहे तुम्ही थोडा संयम बाळगा. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुमचाच आहे. आणि अरे संकटांना घाबरून तू डगमगू नकोस. ज्याने हे विश्व निर्माण केलं आहे तेच ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत. तू काळजी करू नकोस. तुझी काळजी करायला स्वामी खंबीर आहेत. सक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने कर. क्रोधाच्या मार्गाने ती वाया जाते. जे लोक सध्या तुझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेव. आता आणि आयुष्यात कधीच नाराज राहू नकोस. काय माहीत उद्याचा
तो दिवस असेल त्या दिवशी तू आतुरतेने वाट पाहत आहे. बाळा, भिवू नकोस. तुला जे हवं ते लवकरच मिळणार आहे. आता जे रडून नाही मिळालं ते कदाचित हात जोडून मिळेल. भूतकाळाकडे लक्ष देऊ नकोस. भविष्याची चिंता करू नकोस. आजचा वर्तमान काळ जग, कारण तेच शाश्वत आहे. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याचा हेवा नसतोच. कारण क्षणभर स्थिती बदलणार आहे हे पायांना कळू शकतं, पण माणसाला का कळत नाही? तुझी वेळ लवकरच बदलणार आहे. थोडा संयम ठेव. लक्षात घे, दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव झेलण्याची जिद्द असते की मूर्तीसारखं सुंदर आयुष्य निर्माण होतं. त्या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही. आपल्या दुःखाचं पण काही असंच असतं. दुःखसुद्धा काही काळासाठी असतात, पण फक्त संयम ठेवावा लागतो. जर तू पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर तू तुझ्या एखाद्या कामाची पद्धत बदलून बघ आणि तुझी चांगली वेळ नक्की येईल. आणि जर नाही झालं तरी मग मी कशासाठी आहे? मी ते खेचून आले. मनापासून हाक मार, मी येईल. आणि आता जास्त विचार करत बसू नकोस. मी सांगितलेल्या मार्गावर फक्त चल, सगळं नीट होईल. सर्व सृष्टी मी आहे, चराचरात आहे, सर्व रूपी मीच आहे. मला ओळखण्यासाठी तुझ्याकडे तेवढे सामर्थ्य यावे, एवढे चमत्कार दाखवेल तुला. तरीही तुझ्या मनात शंका आणि अविश्वास असतोच. शेवटी ते तुझं कर्म आणि तुला देऊन केलं. तुला ते घेता आलं नाही. तू स्वतःचे विचार करून समस्या निर्माण करत असतोस. नामस्मरण करत राहू. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढच्या पानावर तुझ्यासाठी खूप काही खास राखून ठेवलं आहे. त्यामुळे आता मागचे पान टाकत चल, कारण जेवढ्या लवकर तू मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करणार नाही, तेवढ्या लवकर आम्ही तुला तुझ्या आयुष्यातलं पुढचं सुख देऊ शकणार नाही. मला दररोज मी चुकीचं आहे. मी तुम्हाला बोलतो, सध्याचे घडतं तेच गरजेचं आहे, कारण यातून तुझ्या सुंदर भविष्याचं चित्र रंगवले जाणार आहे. अडचणीचे रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.